आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच, भाजपकडून राहुल नार्वेकरांच्या नावाची चर्चा, तर शिंदे गटाकडून यशवंत जाधव दक्षिण मुंबईतील उमेदवार, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल। भाजपच्या पहिल्या 20 उमेदवारांच्या यादीत गडचिरोली आणि भंडारा गोंदियाच्या उमेदवारांची घोषणा नाही। खासदार अशोक नेते मतदारसंघ सोडून दिल्लीत तळ ठोकून, तर खासदार सुनील मेंढेंची धाकधूक वाढली। शिवसेनेचे 3 मंत्री केंद्रात जाण्याची शक्यता। संभाजीनगरमधून संदीपान भुमरे, धाराशिवमधून तानाजी सावंत, तर यवतमाळ वाशिममधून संजय राठोड लोकसभा निवडणूक लढणार, सूत्रांची माहिती। रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत रात्री शरद पवार, एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसेंमध्ये बैठक। रावेर लोकसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची यावर चर्चा। भाजपकडून खडसेंच्या सून रक्षा खडसेंना पुन्हा तिकीट। रावेर लोकसभा मतदारसंघातही नणंद भाऊजे लढत होण्याची शक्यता। भाजपनं रक्षा खडसेंना तिकीट जाहीर केल्यानंतर शरद पवार गटाकडून रोहिणी खडसेंचं नाव चर्चेत। 2 दिवसात निर्णय होईल, जयंत पाटलांची माहिती। उद्धव ठाकरेंना अल्पसंख्याकांची मतं हवी आहेत। सीएए कायदा पाहिजे की नको, ठाकरेंनी जनतेसमोर स्पष्ट करावं, अमित शहांचं उद्धव ठाकरेंना आव्हान। भाजप आता भाडोत्री जनता पक्ष। पंतप्रधान मोदींनी नवीन योजना काढली आहे, भ्रष्टाचारी अभय योजना। उद्धव ठाकरेंचा भाजपसह मोदींवरही हल्लाबोल। बारामतीत बॅनर वॉर। अजित पवारांच्या उद्घाटन कार्यक्रमात कमानी शेजारी सुप्रिया सुळेंचा बॅनर। सुप्रिया सुळेंच्या बॅनरवर तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं पक्षचिन्ह। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली गोपाळ शेट्टींची भेट। मुंबई उत्तरमधून शेट्टींचं तिकीट कापत पियुष गोयल यांना भाजपची उमेदवारी। तिकीट कापल्यानंतर फडणवीसांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न।